हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुहाना सफर. तर मंडळी, आज आपण आलो आहोत. कुठे बरं आलो? मलाच माहिती नाही आहे मी कुठे आले, तर मी तुम्हाला काय सांगणार. अहो, घरातून बाहेर पडताना मला असं सांगितलं की आज आपल्याला एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला जायचं आहे. मग निघालो आम्ही आणि आता आलो इथे. शहरापासून दूर असल्यामुळे शांत वाटतंय ना. आजूबाजूला किती छान झाडी आहे. वाह, छान शोधून काढली आहे जागा. आज जाईपर्यंत अंधार झालाच जरासा. वैशाली देशमुख, हॅपी बर्थडे. सरप्राईज. बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू वैशाली, हैप्पी बर्थडे टू यू वैशाली, हैप्पी बर्थडे टू वैशाली, हैप्पी बर्थडे टू. मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू वैशाली, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू वैशाली, हैप्पी बर्थडे टू यू. बेमिसाल जो कहलाए, तुझे हजारों साल, ये मेरी है आरज़ू.
तारीख 19 जानेवारी 1966. पोतनीसांच्या घरी जन्माला आली थोरली मुलगी वैशाली. त्यांना थोरली वाटत होती, पण नंतर थोर पराक्रम करणारे याची कोणाला कल्पना होती. खरी पॉवर पफ गर्ल, जिच्यात होतं शुगर, स्पाइस अँड एव्हरीथिंग नाईस. लहानपणापासून वाचनवेडी, अभ्यासात टॉपर, अभिनयात निपुण आणि घरात सुद्धा तेवढीच परफेक्ट. जिच्या हातात देवाने सगळेच कलागुण दिले होते, तिला करिअरचे चॉईसेस मात्र फार दिले नाहीत. आणि मग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सारखी ऑड वाट निवडली आणि त्यातही मास्टरी मिळवली. पुढे तर तिने हाईटच केली. ज्या काळात मुलींना जॉबवाला नवरा शोधायचा होता, तेव्हा बिझनेसमन नवरा हवा म्हणून अडून बसली आणि मग या मिशीवाल्या माणसाशी लग्न केलं. सतीश देशमुख उर्फ लालू उर्फ दाम्या. लालू तर काय खुशच झाला. एवढी सुंदर टॅलेंटेड बायको मिळाली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खंबीर. ना स्वतःचं घर, ना लक्झरी, ना आराम, पण स्वप्न होतं आणि त्या स्वप्नाच्या मागे धावणारा तो एक माणूस होता. बिझनेस शून्यातून सुरू झाला आणि बाबा दिवसभर कामात बुडालेले. आणि घराचं फाउंडेशन होती आई. आणि मग ह्या संसार वेलीवर 2 फुलं आली. म्हणजे हा एक फूल अभिषेक आणि हे एक फूल अमृता. आई होणं म्हणजे स्वतःला विसरणं म्हणतात, पण तिने स्वतःला कधीच हरवू दिलं नाही. कधी नोकरी केली, कधी गाणं शिकली, कधी रंगमंचावर उभी राहिली, तर कधी सुंदर कलाकृती केल्या. सेल्फ लव्ह हा शब्द इंस्टाग्रामवर ट्रेंडिंग होण्याच्या आधीपासून ती फॉलो करतेय. कुठल्याही गिल्ट शिवाय. ती अल्टिमेट मॅनेजमेंट गुरु आहे. बजेट पासून इमोशन्स पर्यंत सगळं एकदम परफेक्टली हँडल करते. नातेवाईक असो, मित्रमैत्रिणी असो किंवा साम्राज्यामधल्या मैत्रिणींसोबत कट्टा टाकणं असो. उगाच जास्त डोक्याला स्ट्रेस घेणं नाही किंवा कुठल्याही गोष्टीचा बाऊ करणं नाही. पण वेळ प्रसंगी त्रयस्थपणे विचारपूर्वक सल्ला द्यायचा असेल किंवा आधार द्यायचा असेल तर त्यात सुद्धा कमी पडत नाही. आमची चौकोनी फॅमिली आता षटकोनी झालीय. पण जावई, सून, मुलगा, मुलगी कुणीही असो, कायम योग्य गोष्टींचीच बाजू घेणार. 60 वर्ष काहींसाठी हा आकडा असतो, तिच्यासाठी हा प्रवास आहे. ती अजूनही शिकते. यूट्यूब, इंस्टाग्राम, एडिटिंग, पोस्टिंग सगळ्या टेक्नॉलॉजीजना तिने काबीज केलंय. अजूनही गाते, लिहिते, अभिवाचन करते, स्वतःची आवड जोपासते. मुलगी, बहीण, बायको, मैत्रीण सगळे रोल्स तू अगदी प्रामाणिकपणे करतेस. या खंबीर, प्रेमळ आणि थोड्याशा बॉसी वैशालीला मानाचा मुजरा. आणि त्यामुळेच तू ठरतेस बेस्ट वैशाली एव्हर. तर मंडळी, शेवटी एकच सांगते, हा माझ्यासारख्या एका आईचा तर खूप मोठा सन्मान आहेच की जिने जाणीवपूर्वक आपल्या मुलांना वाढवणं, त्यांच्यावर उत्तम संस्कार करणं हेच आपलं पहिलं करिअर ठरवलं. पण ही ट्रॉफी त्यापेक्षाही खूप महत्त्वाची आहे की त्या मुलांनी आई पलीकडे जाऊन तिच्या व्यक्तिमत्वाचा गौरव केला. भेटू पुन्हा लवकरच. लव यू ऑल.